आगू टॉप दिखाते हैं दुर्गा माता जी का टेम्पल है, महाभारतम का बना टेम्पल है, पांडु ने स्थापना की थी दुर्गा माता जी की। उसके बाद शिमला एग्रीमेंट कॉम्प्लेक्स, होटल कॉम्प्लेक्स, भारत पाकिस्तान का एग्रीमेंट हुआ था वहाँ पे कश्मीर प्रॉब्लम पे, शिमला समझौता बोलते हैं इसको। फिर शूटिंग कुठे चाललंय आता आपण माहिती नाही. माहिती नाही. हॅलो गाईज, वेलकम टू अ ब्लॉग. आज शिमलामध्ये आमचा दुसरा दिवस आहे. तर तुम्हाला दिसत असेल आमच्या पाठी ही आमची रूम आहे, हॉटेल 7 हिल्स. खूप थंडी आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि तुम्ही बघत असाल की माझ्या पाठी बघा कसं काचेवर असा ढग जमलेले आहेत. तर आम्ही शिमलासाठी आज लोकल साईटसीइंगसाठी निघत आहोत. चल मग भेटू आपण. तर गाईज हे आमच्या रेस्टॉरंट हॉटेलमधून जिथे आम्ही नाश्ता करायला आहे तिकडनं बाल्कनीमधला हा व्ह्यू आहे. सुंदर असा थंड असा हा एकदम थंड वातावरण आहे. चिल्ड हवा वाहते आहे. बघा किती निसर्ग आहे शिमलामध्ये. काय आराध्य, कशी वाटते? थंडी किती आहे? खूप थंडी आहे. खूप थंडी आहे ना, पण कसं मस्त वाटतंय ना. तर आज आमचा नाश्ता गरम गरम पराठे आणि इडली सांबार आणि चहा. बघा किती सुंदर नाश्ता आहे. तर आता आम्ही आलो आहोत ॲडव्हेंचर राईडला. पहिली झीप लाईन ॲक्टिव्हिटी केली, मजा येते. तर आराध्याची ही झीप लाईन चालू आहे ॲक्टिव्हिटी. आराध्या कसं वाटतंय? मस्त. मजा आली. आता आम्ही पुढच्या नेक्स्ट ॲक्टिव्हिटीसाठी गेलो आहे. बघूया पुढची राईड कशी आहे. रस्ते एकदम डेंजर आहेत, पाय स्लिप होण्याचा चान्स असतो, सांभाळून चालावं लागतं. असं हे पुढच्या राईड्स आहेत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला वरच्या दोरांना हात लावून ह्या बांबूवरनं चालायचं आहे आणि मग पुढे खोल आहे, तिथून सोडलं की डायरेक्ट इथेही नेट आहे. तुम्हाला दिसत असेल खाली नेट आहे, या नेटवर पडणार आणि मग तिकडनं आपल्याला चालत बाहेर यायचं आहे. तसंच त्याच्या साईडला ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, जिथे बघा माणसं अशी काठीवर चालत आहेत, तशी त्या स्टिक्सवर बॅलन्स करत वॉक करत यायचं आहे. दिस इज द राईड. त्यांनी चालू केलं आहे, लेट्स बघू तो कसा करतो. बघा कसा चढतोय तो. ॲक्च्युली हा लहान आणि वजन कमी असल्यामुळे त्याला क्विक चढता येत आहे. मोठी माणसं जेव्हा चढतात तेव्हा त्याच्या वजनामुळे त्यांना चढता येत नाही, पण तो फटाफट करतोय. बघा एवढं त्याला चढायचंय. हा लॉकला पकड, फक्त लॉकला, दोन्ही हात लॉकला. हा सोड, पाय सोड, पाय सोड पूर्ण. आता त्याचं वजनाप्रमाणे ॲक्च्युली त्याचे ग्लोव्ज बसत नाहीत, पण तरी पण आम्ही ट्राय करतोय. आराध्य आता पुढची राईड करतोय. बघा केला तो, पण आम्हाला वाटायला होणार नाही, पण राईड केली आहे त्यांनी सक्सेसफुली. जेवढं जमतंय तेवढं करायचं आहे. त्याच्यानंतर हात बघा किती टोकापर्यंत गेलाय तो. तो रिटर्न येतोय. बघा मी पुन्हा ट्राय करते. मान खाली, रशीला लागेल. अर्ध्यापेक्षा जास्त जायला लागणार.
आता बघा तिने केलं ते कमरेला खूप वजन आलेलं ॲक्च्युली. तर ॲपल गार्डनमध्ये आलो होतो आम्ही, थोडंसं बोललो नाश्ता करूया. तर ब्रेड पकोडा, मॅगी, कॉफी आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक असं आम्ही ऑर्डर केलं आहे. तर तयार होतं, बघूया किती वेळ लागतो. आलो आहोत ॲपल गार्डन दो कंपनी हायएस्ट पॉईंटवर. तिथे याकवर बसून फोटो काढायचे. रॅपिड टेलिस्कोप पॉईंट आणि एक टेम्पल आहे. तर बघूया कसं एक एक पॉईंट दिसतं. हा इंडियाचा लास्ट पॉइंटचा माउंटेन जिथे चायना चालू होते ते दाखवलं. केदारबद्री पहाड़ देखिए, इस तरह का 2 पर्वत दिखेगा बेटा, स्नो वाला, कौन सा? स्नो पीक, केदारबद्री पीक उत्तराखंड का टॉप है, 400 किलोमीटर है, उस पे बर्फ रहता है हमेशा जी। टॉप फॉग नहीं, थोड़ा सा दिख रहा है. वो इतना ही आएगा बेटा ना। तर ते लास्ट पॉइंट दाखवत आहेत. एका फोटो पॉइंटच्या आहे बघा कसा वेगळा. माणसाची बोट, 5 बोट त्याच्या पॉइंट आहे. तर बघा अजून एक हा सुंदर असा फोटोजेनिक स्पॉट. इकडची संस्कृती, वेगवेगळी लोक यांच्या इकडचे ज्या कपड्यांमध्ये असतात त्यांचे हे पुतळे. तर लोक याच्याभोवती उभे राहून फोटो काढतात बघा. भैया की यादगार, बचपन की यादें, आज मैं भी हे बघा आता विपुलाने पण घेतलंय. कसं वाटतंय बघा तिथं. मैडम जी की यादें, हा बराबर. माइंड पर सारी बातें, इट इज ए गुड पर्सन। हाँ या और वो जो पकड़े वो सादे सादे छोटे. अरे मैं पढ़ा लिखा अंडर मेट्रिक हूँ, हाँ हाँ अनपढ़ है, नेपाल से आई मैं। हाँ हाँ मैं क्या बिजनेस करना, मेरा तो सारा जिंदगी लोगों- सारे काम किए मैंने, कुबड़ी के। हाँ कुबड़ी लेकिन चला- लोगों को मालूम नहीं है ये इधर है ऐसे. अरे मेरे पास व्यूल होता है बहुत ज्यादा, इससे पहले बहुत व्यूल थे, हाँ खुश होके गए थे कहीं। अच्छा है. आप किधर रहते हो? इधर ही रहता हूँ, हिमाचल प्रदेश। मस्त है. हम लोग भी 2 दिन शिमला, अभी कल मनाली जाएंगे. ठीक है सर, थैंक यू सर। चलो. To be continued.